नमस्कार, श्री स्वामी समर्थ. घरात लग्न होतं त्याच्यामुळे बरेच दिवस व्हिडिओ केलेले होते पण एडिट करायला वेळ नव्हता. तर आता खूप दिवसांनी तुमच्यासाठी एक साधासा व्हिडिओ घेऊन आली आहे. इनविजिबल नेकलेस जे खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत आता, बनवायला एकदम इझी आहेत आणि माझ्याकडे सुद्धा खूप त्याची इन्क्वायरी होत असते. तर म्हणून म्हटलं तुम्हाला साधासा एक एडी स्टोनचा इनविजिबल नेकलेस दाखवावा, जो नेकलेस म्हणून पण वापरू शकता. आणि जर त्याच्यात काळे मणी आपण इथे वापरतोय, काळे मणी वापरले तर मंगळसूत्र शॉर्ट जे असतं 18 इंची तसंही तुम्ही वापरू शकता. तुम्हाला मंगळसूत्र नको असेल तर काळे मणी अवॉइड करा आणि रंगीत टाका किंवा मग नुसते गोल्डन टाकले तरी चालतील. त्यासाठी सामान काय काय घेतलंय तर 3 एडी स्टोनचे बॉल घेतलेत. साधारण 6 चे बॉल आहेत. हे 2 चे गोल्डन बीड्स आहेत. हे क्रीम बीड किंवा लॉक बीड म्हणतात त्याला. हे गोल्डन सिल्वर दोन्ही आकारात येतात. हे तुम्ही दाबले असतात चपटे होतात. त्याशिवाय B7000 चा ग्लू घेतलाय. हा ऑप्शनल आहे. तुम्हाला तुमच्या फिटिंग्स वर शंका असेल तर त्या ठिकाणी B7000 चा एखादा ग्लू टाकला तर ते फिक्स होतं. आणि हे लॉकच आहेत. शिवाय एस हुक आहे, जम्प रिंग आहेत. ते जे लॉक दाखवले तर ते एकदम सिक्युअर तुमचा नेकलेस होण्यासाठी असतात. सगळेजण घालतात असं काही नाही. मी घालते कारण माझा नेकलेस कस्टमर कडनं निखळू नये किंवा त्याला कुठल्याही एम्बॅरेसिंग सिच्युएशनला सामोरं जावं लागू नये म्हणून मी हे वापरते. ह्याने तुमचा नेकलेस एकदम सिक्युअर होतो आणि कधीच तुटत नाही. त्याला खाली कितीही वेट आलं तरी तो तुटत नाही. आता मी गेअर वायर घेतलीये. साधारण 1.5 फुटाची गेअर बार माझ्याकडे आहे. त्यात मी ते जे लॉक होतं ते घातलं. त्यानंतर क्रीम बीडचं लॉक घातलंय आणि ते चपटं करायचं आतून. आतून ती वायर बाहेर काढायची आणि पुढे आपल्याला जम्प रिंग लावून टाकायची. जसं मी व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही एक बाजू फक्त सिक्युअर करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला हवे ते डिझाईन्सचे आपल्याला याच्यामध्ये बीड्स टाकायचे आहेत. पण त्याआधी आपल्याला क्रीम बीड म्हणजे क्रीम लॉक जे आहे जे चपटा होतो तो मणी त्याच्यामध्ये टाकायचा आहे. तो एक मणी मी टाकलाय. नंतर आपण कॉम्बिनेशन कसंही करू शकतो. आता मी 2 चा गोल्डन मणी टाकलाय, काळा 3 चा बीड टाकलाय. ग्लास बीड्स आहेत हे. परत गोल्डन बीड, परत काळा मणी आणि असं हे कॉम्बिनेशन करत यायचं. जशी डावी बाजू तशी उजवी बाजू. सेंटरला आपण जसा मी आता एडी बॉल घालतीये त्यावेळी तुम्ही कमळ घाला, कुंदन घाला, कुठलाही तुम्हाला हवं तर एखादा मोठा मणी घालू शकता. तर मी इथे एडी वॉल घालतीये. म्हणजे आता खूप एडी स्टोन ट्रेंडिंग मध्ये आहेत त्याच्यापैकी हा आहे आणि इतका छान दिसतो. तुम्हाला सगळ्यावर तुम्ही हे मंगळसूत्र किंवा नेकलेस घालू शकता. आता ह्याच्यामध्ये खूप ह्याच्यात व्हेरिएशन तुम्ही करू शकता. जसं मी एक एडी बॉल घालून एकाच करतेय तसंच तुम्ही एकाच्या पाठोपाठ मध्ये छोटे छोटे मणी, परत दुसरा, परत छोटे छोटे मणी, परत तिसरा, असं 3 ह्याचं सुद्धा करू शकता. मी बेसिक दाखवतेय, त्यात तुम्ही तुमच्या डिझाईन्सने कमी जास्त करता येईल. आता आपला डिझाईन करून कम्प्लीट झालं की त्याचा सेंटर पकडायचा की कुठे आपला सेंटर आलाय तिथपर्यंत आपण ते काम थांबवायचं. आता शेवट करायचा. एक बाजू आपण सिक्युअर करून घेतलीये. आता दुसरी बाजू आपल्याला ही लॉक करून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे परत ते जे लॉक होतं ते टाकलेलं आहे. त्याला दोन बाजूला दोन असे चपट्या मेटलच्या रिंग्स असतात आणि मध्ये क्रीम बीड टाकायचं. क्रीम बीड फ्लॅट नोजने दाबायचं म्हणजे ते तिथे घट्ट बसतं आणि ती जी लॉकची हे आहे ती पण दाबून घ्यायची, एकमेकाला जॉईन करून घ्यायची आणि तिथून जम्प रिंग टाकायची. आणि एका बाजूला आपण एस हुक लावतोय, दुसऱ्या बाजूला जम्प रिंग आहेच. आता खाली जेवढे काही टोक राहिलेले तुम्हाला दिसतात ती तुम्हाला पूर्ण कट नाही करायची, थोडस त्याचे टोक ठेवायचं आणि मग ही कट करायची आहे. आणि अशा प्रकारे दोन्ही आपले लॉक लावून झालेत. आता आपला सेंटर जो पीस आहे तो आपल्याला लॉक करायचा. अजून तो हलतोय तर इथे तुम्ही एक करू शकता. हे जे क्रीम बीड आहेत ते न प्रेस करता त्या ठिकाणी त्याच्यातच तुम्ही जो B7000 चा ग्लू आहे तो टाकू शकता. फक्त त्याला 48 आवर्स सुकायला लागतात. त्याने पण ते छान होतं. काय कायना तक्रार असते की ते जे क्रीम बीड आहे ते चपटे केल्यावर टोचतात. खाली इतके टोचत नाहीत पण साईडला तुम्ही जर डिझाईन केली दोन बाजूला दोन साईड्सना तर ते नक्की टोचतात. तर त्या ठिकाणी ते टोचू नयेत म्हणून
त्या बीड्सच्या खाली थोडा थोडा B7000च्या ग्लूचा डॉट टाकायचा, म्हणजे तिथे ते अजिबात टोचत नाहीत आणि ते मण्यासारखेच तुम्हाला गुळगुळीत लागतात. तर आपला नेकलेस तर तयार झालाय. आता आपल्याला सिंपल आणि सोबर असे कानातले किंवा इयरिंग्स करायचे आहेत. त्यासाठी मी इथे 2 स्टड पिन्स घेतलेत. तर टाचणीसारखे असतात हे, फक्त त्याला खाली चपटा असा बेस असतो. आय पिन वेगळ्या, स्टड पिन वेगळ्या. आय पिनला खाली असं लूप असतो. या स्टड पिन आहेत. कानातले बनवायला एकदम इझी मेथड ह्याने आपली होते. यामध्ये मी सुरुवातीला 2 mm चा गोल्डन बीड, मग काळा बीड, एडी बॉल, परत गोल्डन बीड, काळा बीड असं घालून जसं आपण मंगळसूत्र केलं तयार तसंच हे पण तयार करायचं. आता वर वायर किती ठेवायची, जी तार असते ती किती ठेवायची, आपला एक करंगळी मावेल एवढीच तार ठेवायची, बाकीची कट करायची. थोडस मधून त्याला इथे शेवटचा बीड आहे तिथून मागच्या बाजूला प्रेस करायचं, म्हणजे आपला लूप जो आहे तो परफेक्टली राऊंड येतो आणि छान येतो. लूप बनवण्यासाठी तुम्ही राऊंड नोज प्लायरचा सुद्धा यूज करू शकता. आता हे पूर्ण बंद करायचं नाही, त्याच्यामध्ये आपल्याला जो तयार हुक मिळतात बाजारात, तर तो हुक घालायचा आणि मग जो वरचा लूप आहे तो बंद करायचा. अशा पद्धतीने तुम्ही कुठलेही कानातले तयार करू शकता. तुमच्याकडे जे काही मणी आहेत, फक्त तुम्हाला या 2 अटॅचमेंट्स लागतात, एक हुक लागतो आणि खालचा स्टड पिन लागतो. ते सिंपल सोबर एडी बॉलचे कानातले आपले तयार झालेत. आणि हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. ह्याची परचेस कॉस्ट म्हणजे बनवण्याची जी कॉस्ट आहे, मटेरियल कॉस्ट, ती साधारण 50 रुपयाची जाते आणि सेलिंग कॉस्ट 249 एवढी आहे, म्हणजे साधारण 250 रुपयापर्यंत हा सेट आपला जातो. तर धन्यवाद, तो इथपर्यंत व्हिडिओ बघितलात यासाठी.